गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज सिद्धिविनायकाचं ध्यान करूया. मग करूया ध्यान. ताट बसा, पाठ मान खांदे सैल करा. सिद्ध टेकचा सिद्धिविनायक डोळे अलगद मिटा, मन शांत करा. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. दैत्य मरुदैत्यवर गांजले मगर, विष्णू नारायण गाई गणपतीचा म्हणते. साकुत निर्णवर धारे टिकावरी देवळार, साकुत निर्णवर धारे टिकावरी देवळार. लांबरून जरावर तिथेच मथर, चंद्र सूर्य गर्वाची भक्ती करा कुसर. मंडपात आरतीला कुशाल बसा, मंडपात आरतीला कुशाल बसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज आपण भीमा नदीच्या काठी सिद्धटेक येथे आलो आहे. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हा स्वयंभू विनायक आहे. दैत्य लोकांना त्रास देत होता, म्हणून गणपतीने त्यांचा पराभव केला आणि हे टेकडीवर स्वयंभू गणपती राहिला. त्याची स्थापना करून तिथेच मंदिर बांधलं. आज सगळ्यांच्या घरी गौरी येणार, त्याची लगबग सुरू असेल ना. गौरीच्या पूजेत वैविध्य आढळतं. कोणाकडे उभ्याच्या गौरी तर कोणाकडे खड्याच्या गौरी. चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरी आणल्या जातात. चंद्र देष्टा नक्षत्रात असताना त्यांची पूजा, जेवण, सवाष्णी हे सगळं केलं जातं व चंद्र मूळ नक्षत्रात गेला की त्यांचं विसर्जनही केलं जातं. काही घरी परंपरेप्रमाणे गौरी बरोबरच गणेशाचंही विसर्जन केलं जातं. प्रत्येकाच्या घरच्या मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे गौराई आणून त्याची पूजा अर्चा केली जाते. गौरी म्हणजे माहेरी आलेल्या मुलीचं कौतुक. गौरी ही आदिशक्ती आहे. येथे परमतत्वाची कल्पना स्त्री रूपात केली जाते. आद्य शंकराचार्यांचं सौंदर्य लहरी हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. पुराण कालापासून सृष्टीची निर्मिती स्त्रीमुळेच होते. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रत्येक घरात आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून या न त्या रूपात देवी गौरी नांदत असते. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः असं म्हटलं जातं. हे कधी विसरू नका. स्त्रिया आता शिक्षण घेत आहेत. परीक्षांचे निकाल पाहिले तर पहिल्या नंबरात मुलींचंच प्राबल्य जास्त दिसून येतं. स्त्री शिक्षणामुळे आता त्यांची कर्तबगारीही गाजते. त्या उंबरठ्या बाहेरही दिसतात. गौरी पूजनाच्या रूपाने तिला कुठल्याही क्षेत्रात आडकाठी न करता पुढे जाऊ द्या. दुर्गेची 3 प्रमुख रूप आहेत. ह्या रूपात स्त्रीला बघा, तिला सर्वतोपरी मदत करा. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली. महासरस्वती ह्या देवतेबद्दल थोडं बघूया. घरातील स्त्रिया शिकलेल्या असतील तरच त्यांचा परिणाम सर्व घरावर झालेला दिसून येतो. आई शिकलेली असेल तर संसार उत्तम करून मुलांचे अभ्यास त्यावर पण ती लक्ष ठेवते.
स्वतः शिकलेली असल्यामुळे ती मुलांशी योग्य भाषेत संवाद करते. मुलांच्या चुका दाखवून त्यांना सुधारायला आईच मदत करते. कोणाचंही न ऐकणारा माणूस आईचं मात्र नक्की ऐकतो. गौरी घरात आणताना आपण तिला आपल्या सगळ्या घरात फिरून घर दाखवतो व म्हणतो की गौराई सोन्या मोत्याच्या पावलाने आली आहे. म्हणून घरातल्या प्रत्येक सासूने हे कायम लक्षात ठेवायला हवं की मुलगी माहेरी बोलवून तिचं कौतुक करताना सुनेला कुठेही दुय्यम वागणूक मिळणार नाही. कारण आपल्यानंतर हीच सून आपल्या मुलीला माहेरपणाचा आनंद देणार असते. सून सुद्धा तिचं माहेर सोडून आपल्या मुलासाठी आपल्या घरी सोन्या मोत्याच्या पावलांनी येते. तिलाही तिचा मान मिळायला हवा. तुम्ही बघितलं असेल, ज्यांच्याकडे उभ्याच्या गौरी असतात त्या बायका गौरीला छान साड्या घालून दागदागिने घालून सजवतात. समोर फराळाचे पदार्थ मांडतात. घरादारावर आनंद पसरतो. याच आनंदाचं आज आपल्याला ध्यान करायचंय. मन शांत करा. सरस्वतीची पूजा करून आपण विद्या शिकायला प्रारंभ करतो. पुढे शाळेत जाऊन अक्षर ओळख होते. अंकगणित, शास्त्र असे निरनिराळे विषय आपण शिकतो. त्याचा अभ्यास करतो. पण तो केलेला अभ्यास आजपासून व्यवहारात वापरायला सुरुवात करा. तुमच्या शाळेतील दिवस आठवा. किती आनंदी काळ होता तो. पुढे उच्च शिक्षण घेऊन तुम्ही उच्च विद्याविभूषित झालात. समाजात तुम्हाला संपत्ती, मानमरातब, प्रतिष्ठा मिळाली. काही जणींना नाही लौकिक अर्थाने शिक्षण घेता येत, तरीही त्यांची प्रतिभा कुठे कमी पडत नाही. बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, लता मंगेशकर या कुठे लौकिक अर्थाने उच्च विद्याविभूषित होत्या, पण स्वतःला त्यांनी अंगभूत गुणांनी, प्रतिभेने सिद्ध करून दाखवलं आहे. तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठल्या कला आहेत, याचं आज मनापासून निरीक्षण करा. तुमचे सुप्त गुण शोधून काढून त्याला आजच्या मुहूर्तावर घासून पुसून लक्क करा. स्वतःला चमकवा. तुमच्या आतील तेजाने स्वतःला उजळवून टाका. देवी सरस्वतीची आराधना करा. मन शांत करा. देवी सरस्वतीच्या शारदेच्या रूपात स्वतःला बघायचा प्रयत्न करा. डोळ्यासमोर सरस्वतीची मूर्ती आणा. पांढरी साडी नेसलेली, हातात वीणा घेतलेली, शांत, सोज्वळ अशी ही विद्येची देवता आहे. शिकायला मिळतं ते हिच्यामुळे. हिच्या कृपा ज्यांच्यावर होते ते स्त्री पुरुष आयुष्यात कधीही मागे राहत नाहीत. म्हणता मन एकाग्र करा आणि सरस्वतीच्या रूपात स्वतःला बघा. गौराई म्हणून स्वतःला बघा. माझी मैत्रीण उषा आष्टेकर यांना 2 सुना आहेत. त्या तर मला म्हणाल्या, गौराईच्या वेळी मी माझ्या 2ही सुनांना खूप सुंदर साड्या देते, पैठण्या देते, दागदागिने घालते आणि त्यांना जेवायला बसवून त्याच 2 जणू काही गौरी आहेत आपल्या घरात आलेल्या असं मानून त्यांची सुद्धा मनापासून पूजा करते. सवाष्णी म्हणून त्यांना जेवण, विडा, दक्षिणा देऊन खूप आनंदाने आम्ही सर्वजण राहतो. मला त्यांचा हा दृष्टिकोन खूप आवडला. आपल्या सुनांना आपणच मान दिला तर सारं जग त्यांना मान देईल. म्हणून सुनाही आपला स्वतःचा मान ठेवतील. ही कल्पना किती आगळी वेगळी आहे. मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. मनापासून तुम्ही पण तुमच्या सुनांचं असंच कौतुक करा. मग त्यांच्याही मनात तुमच्याबद्दलचा आदर दुणावेल आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल. आजच्या या शुभदिनी मनोमन अशी प्रार्थना करा. आता मन शांत झालंय. 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हि केवलम.
ओम शांती शांती शांती.